याला नाव घेत हे तुम्ही आमदारकी सुद्धा मी नाही म्हणलं, पंकजाताई म्हणल्यात भाड्याने दिली म्हणजे मंत्रिपद. मी तर आत्ता म्हणतोय त्या स्वतः म्हणल्यात भगवान भक्तीगडावर स्वतः म्हणल्यात भाड्याने दिलंय म्हणले मंत्रिपद. यांनी नुसतं डिप्युटीशीच भाड्याने नाही दिली, पालकमंत्री पदच भाड्याने नाही दिलं, राज्याचं हे कोणतं कृषी खातं सुद्धा भाड्याने देऊ. मग आता चुकीच्या माणसाच्या हातात भाड्याने दिल्यावर होय आपलं ऊस तोडीशी संबंध आहे ते याच काय घ्यायचं म्हणते ऊस तोडायचं. हार्वेस्टर, त्या हार्वेस्टरला 4 लाखाची सबसिडी केंद्र सरकार आणि राज्य सरकारची, 40 लाखाची 4,000 चालव. आयला आजकाल आमचं बी कवा बाबा सटाकलेवणीच होत. त्यातल्या त्यात दादा असल्यामुळे थोडं प्रेशर आलं. मी आजपर्यंत कोणाचंच प्रेशर नाही ठेवलं, पण ओलीसच प्रेशर येत. हे घेणाला का कुठं माग काय बघ. माझं म्हणणं आहे 40 लाखापैकी 9 लाख वाल्मिक कराडच्या घरी गेल्याशिवाय फाईल मंजूर होत नव्हती. खरं आहे का खोटं? काहीतरी ऊस तोडे हात असते वर हात करू ना दाखवा ना. ही करून कहाणी आमच्या बीड जिल्ह्याची करून करुणा कहाणी नाही म्हणत. करुणा कहाणी तर वेगळीच आहे. मी फक्त करुण कहाणी म्हणतोय. करुण कहाणी, करुणा कहाणी तर रोज माझी माय माऊली ती पहिली बायको आहे. पहिली बायको असून सुद्धा तिचं लय हाल चाललेत रे. त्यामुळं मला अधिकच काही बोलायचं नाही. भाऊ तुम्ही जे बोलतात ना तर चुकीचं. राखेमुळं दमा त्वचेचे आजार व्हायला लागले परळी तालुक्यातल्या लोकांना. कोणी काय बोलत नाही. वाळू बिंद आणि दहीफळे नावाचा एक कोणीतरी पियाय शिरसाळ्याला खरं आहे का खोटं एवढं सांगा. शिरसाळ्याचे कागद, शिरसाळ्याचा दहीफळे पक्षाचं कार्यालय असल्यासारखा वागतो. प्रकाश दादा तुमचा पक्ष फार मोठा हो असा. तुझाच पक्ष आहे बाबा, माझा नाही ना, महबूबाईचा नाही, मोहनचा नाही, तुझाच पक्ष आहे. असत वाढवा पक्ष, दहीफळे सारखे आनंद पक्ष वाढा. अरे अख्ख्या 300 ट्रक दहीफळेच्या मार्गदर्शनाखाली, 500 ट्रक दहीफळेच्या मार्गात. इलेक्शन मध्ये कोणी काय बोललो चुप बैठो नाही तर कौन कोटूंगा खल्ला. दहीफळेच पिस्तोल लावतोय. अरे काय तरा काय अवस्था कुणीकडे नेली. आणि तुम्ही गायरान जमीन शिरसाळ्याची अख्खीच्या अख्खी ढापली. अरे 1400 एकर का हेक्टर जमीन होती, सगळीच्या सगळी ढापली. आणि मार्केट कमिटीला आहेत ना, इथं असते ना शिरसाळ्याचे कोणीतरी, अरे उठून उभा राहा ना. मर्द असला तर उभं राहा. गणपत पाटलाचा मावस भाऊ असला तर उभं राहू नको. तर यांनी 1400 एकर गायरान जमीन हल्ली. सगळे वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडेंचे बगल बच्चे यांनी जमीन हल्ली. आणि कोण सोडलाय? अरे तुम्ही ओबीसी म्हणता, तिथं बंजारा समाजाचे लोक होते. बंजारा समाजाची स्मशानभूमी सुद्धा इकडेच घेतली. एवढी आजो इलेक्शन आले की एवढी आजो, इलेक्शन संपलं की जाजो. बंजाऱ्यांची अर्धी स्मशानभूमी तुम्ही घेतली. बंजारा समाजाचं उठून लावलं. पारधी समाजाचं तुम्ही फुले शाहू आंबेडकरांच्या गप्पा मारता. अरे या देशामध्ये या राज्यामध्ये फुले शाहू आंबेडकरांचा विचार चालतो. आम्ही सुद्धा मानतो चालतो.
त्या फुले बस करू का फुले पारधी समाजाची घरं बुलडोजरनी तोडली. अजून बडे मिलिटरी मॅन बडे हा तो वंजारी समाजाचा आहे ना, तुमच्या स्वतःच्या समाजाचा. त्याच्या मुलाची ग्रामपंचायतला नोंद असून बडेला सुद्धा हाकलून लावलं. बडे भागो. ते म्हणतात मी मिलिटरी मॅन आहे, मिलिटरी मॅन आहे. अरे मिलिटरी मॅनाबद्दल स्वाभिमान असावा लागतो. आमच्याकडे शहीदांच्या खाणी आहेत. शहीद सुभाष सानप, सोंडगे, वालेकर, किती नावं घ्यायची, भरपूर आहेत. सगळी फार आहेत आमच्या बीड जिल्ह्यामध्ये. वेळ जाईल म्हणून बोलत नाही. ग्रामपंचायतला नोंद असून बडेचं घर उपसून टाकलं, बडेचा व्यवसाय उचलून टाकला, त्याला जागा दिली नाही. आणि एकूण 600 भाट्यात तुमच्या शिरसाळ्यात इट भाट्या 600, त्यातल्या 300 बोगस आहेत, 300. आणि त्या सगळ्याच्या सगळ्या आदरणीय धनुभाऊ आणि छोटा का यांच्या आशीर्वादाने चालणाऱ्या. याची चौकशी लावणाऱ्या जिल्हाधिकाऱ्यांना सांगणारे मी, हे तिकडे जावा. निसार पट्टेदार, निसार पट्टेदार हा गोपीनाथजी मुंडे साहेबांचा कट्टर समर्थक होता मुस्लिम समाजाचा. पंडितांना पडले, हा निवडून आला. 1 महिन्यात टोकवाडीच्या तिथं ऍक्सिडेंट होऊन गेला.